चला तर आज मी बनवणार आहे सुकटचा ठेचा। ह्याला नेतो आणि हे मी साफ करून घेतलेला आहे, चाळणीने चाळून पण घेतलेला आहे। त्याच्यात बारीक बारीक रेती असते, ते स्वच्छ मी साफ करून घेतलंय कारण ठेच्याला आपल्याला धुवायचं नाही आहे। लसूण घेतलाय, कोथिंबीर, लिंबू आणि हा हिरवा कांदा, हिरव्या कांद्याची पात आहे, मिरच्या आणि 2 कांदे घेतले, मीठ, तेल। चला आपल्याला पहिलं तर आपल्याला सुकटला चांगलं भाजून घ्यायचंय, तर मी हे सुकट भाजून घेते। कढई गरम झालेली आहे, आपण याच्यात सुकट घालूया आणि चांगलं भाजून घेऊया। भाजल्याने कुरकुरीत होतो मस्त। त्याच्यात थोडंसं तेल घालणार आहे मी आणि हा चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला। नेहमी सुकटची भाजी, सुकट वगैरे खाऊन आता कंटाळा येतो, कधी कधी वेगळं, तर याचा ठेचाही खूप छान बनतो। पाहू शकता सुकट आपलं मस्त भाजलेलं आहे आणि स्लो गॅसवरतीच भाजायचं, नाही तर जळेल, आणि ते लक्ष द्यायचं। स्लो गॅसवर चांगला कुरकुरीत असं भाजून घ्यायचं आणि आपलं सुकट चांगलं भाजून झालेलं आहे, मी काढून घेते। आणि याच्यातच मी कांदा भाजून घेणार आहे। 1 चम्मच तेल घातलंय, हे 2 कांदे घेतलेले मी बारीक चिरून, हे आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे, थोडा लालसर परतून घ्यायचा आहे। थोडंसं मीठ टाकते याच्यामध्ये, पटकन परतला जातो कांदा, लाल होतो। पाहू शकता तुम्ही कांदा मस्त आपला परतलेला आहे आणि त्याच्यातच मी हिरव्या कांद्याची पात घालणार आहे। कांद्याची पात पण याच्यातच आपल्याला भाजून घ्यायची आहे मस्त अशी। जास्त वेळ नाही शिजवायचे, हे कांद्याची पात, हिरवा कांदा पटकन शिजला जातो। थोडंसं परतून घ्यायचं हलकं हलकं। चला तर हे भाजलेलं आहे आपला हे कांदा आणि कांद्याची पात, हे आपण काढून घेऊया प्लेटमध्ये। पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे। चला तर आपल्याला आता हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या, त्याच्यासाठी हिरव्या मिरच्याच वापरायच्या। तेल घालते 1 चम्मच, झाकण ठेवायचं याच्यावरती, नाहीतर उडतात तेल टाकलं की तडतड, हे लक्ष द्यायचं आहे। 5 गॅसवरतीच भाजायच्यात आपल्याला। तसं मिरच्या भाजतात, झाकण ठेवूनच भाजायचं, नाही तर उडतात तेलामध्ये मिरच्या। ते आपल्या भाजलेल्या आहेत मस्त, असंच भाजून घ्यायच्या छान। खूप झटपट बनतो हा ठेचा आणि खायलाही खूप टेस्टी लागतो। 1 भाकर खायच्याऐवजी 2 भाकरी जातात, झणझणीत असा ठेचा तयार होतो सुकटचा। काही कठीण रेसिपी नाही, याच्यात जास्त काही साहित्यही लागत नाही। आता मी गॅस बंद करते आणि थोडा वेळ झाकण ठेवते। चला तर थोडा वेळ ठेवलेला आहे, थंड झालंय थोडंसं, जास्त वेळ नाही ठेवायचं, गरम गरम आपल्याला ठेचा रगडायचा आहे। मी याच्यातच रगडणार आहे। तुमच्या खलबत्ता असेल तर त्याच्यावर करू शकता, पाटा असेल तर पाट्यावर करू शकता, मी याच्यातच तांब्याने रगडणार आहे। मी याच्यात टाकते लसूण, लसूण चांगलं जास्तच टाकायचं आहे, टेस्ट खूप छान लागते। चवीनुसार मीठ, हा तांब्या आहे, पाहू शकता तांब्या, तुमच्याकडे कुठल्याही साईजचं असेल त्याने तुम्ही करू शकता। तर आता मी याने रगडणार आहे ठेचा। पाहू शकता तुम्ही कसं बारीक झालंय मस्त, थोडंसं अजून करून घ्यायचं आहे। असं
थोडासा रगडून घ्यायचा आहे. कोण कोण मिक्सरलाही करून घेतं, वाटून घेतं, पण ती टेस्ट नाही. ही टेस्ट आणि त्या टेस्टमध्ये खूप फरक पडतो. तुम्हाला तर माझ्यावरचं जेवण आणि मिक्सरमध्ये मसाला वाटलेलं जेवणमध्येही फरक असतो. जसं चुलीवरचं जेवण आणि गॅसवरचं, त्यातही टेस्टचा फरक पडतो. पाहू शकता तुम्ही, परफेक्ट असा आपला ठेचा तयार झालेला आहे. आता मी याच्यात घालणार आहे सुकट. भाजून घेतलेला आपण ते पहिलं. हिरवा कांद्याची पात आणि कांदा, कोथिंबीर धुवून चिरून घेतलेली आहे. लिंबू पिळायचं थोडंसं. कैरीचं सीझन असेल तर कैरी घातले तर खूप भारी ठेचा लागतो. आणि आता आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचं आहे. मी तांब्या साईडला करून घेते आणि एकदा थोडं गॅसवर आपल्याला गरम करायचं. वाव, पाहू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि असं चविष्ट, तोंडाला पाणी येईल असा ठेचा आपला तयार झालेला आहे. तर मी याला थोडा वेळ आता गॅसवरती गरम करून घेणार आहे, जास्त वेळ नाही करणार. थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला, मिक्स करून घ्यायचं आहे फक्त. पाहू शकता तुम्ही, सुकटचा ठेचा अगदी गावरान पद्धतीने बनवलेला आहे. आमच्या गावी असंच बनवतात खूप छान आणि टेस्टी लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि अशा प्रकारे आपला ठेचा तयार झालेला आहे. तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता, भाकरी बरोबर तर ऑफकोर्स खातातच, चपाती बरोबर पण खा, डाळ भात वगैरे असेल त्याच्याबरोबर पण खाऊ शकता. खूप छान लागतं. सो मी गॅस बंद करते. ठेचा आपला तयार झालेला आहे.